स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव ज्योती आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. मी खूप दिवसापासून विचार करत होते की मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, पण मला थोडीशी भीती वाटत होती आणि मी खूप एक्सायटेड पण आहे की मी आज माझा पहिला ब्लॉग शूट करत आहे आणि हा मी ब्लॉग पोस्ट सुद्धा करणार आहे. तर त्याच्यामुळं मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय दाखवणार आहे, माझं डेली लाईफ, डेली रुटीन हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज आहे 1 मे आणि 1 मे निमित्त महाराष्ट्र दिन आहे, तुम्हाला सर्वांनाच माहितीच आहे. तर महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला डेली लाईफ, डेली रुटीन आणि सिम्पल ब्लॉगिंग आवडत असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. तर आज ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मी आज जरा लेट उठले आणि सकाळी आमचं चहा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आता मला दुपारच्या जेवणाची तयारी करायची. तर आज मी तुमच्यासोबत वांग्याच्या भाजीची रेसिपी आहे ती शेअर करणार आहे. तर त्या भेटूया आपण. तर आज आपण वांग्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, खोबरं, अद्रक आणि लसूण आणि वांगी चिरलेली. तर कढई आपण तापत ठेवायची आणि तापत ठेवलेल्या कढईमध्ये कांदा भाजून घ्यायचा. खोबरं आणि लसूण मसाला आपण चांगल्या प्रकारे भाजून मसाला हा आपला भाजलेला आहे. तर आपण आता ह्याला मिक्सरमधून बारीक करून काढूया. ओके. तर असा हा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करूया. मी त्याच्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली आहे. तर मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हा मसाला गाळ झालेला आहे. तर सर्वप्रथम आपण गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे. कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे. त्यानंतर तेल आपण टाकून जिरं, आपल्याला तोपर्यंत तेल घालायचं. बाजूने तेल त्याला दिसलं किंवा आपण त्याच्यात आपले मसाले घालायचे. हळद, चवीप्रमाणे मीठ आणि चटणी. आमचा हा तांदूळ मसाला आहे तो आम्ही वापरतो भाजीला. तर हा 3 चमचे टाकतो. कांदा असल्यामुळे भाजी गोड होती. अजून पण तयार करतो. ठीक आहे. चांगलं नाही वांगी ह्याच्यामध्ये टाकायची आणि वांगी चांगली भाजून घ्यायची.
याची वाफ काढून घ्यायची. चांगली वाफ निघाली त्याला वापरते. 1 किंवा 2 मिनिटं ही वाफ काढून घ्यायची. पाणी तरी भाजी आपली घालून झालेली आहे. तरी आता 10-15 मिनिटं लागतील. त्यानंतर त्यामध्ये हाती पण वाढतो बस. तर पहा आता इथं मी ज्वारीची भाकरी तयार केलेली आहे आणि ते आता आपण वांग्याच्या भाजीसोबत खाणार आहोत. ही भाकरी बघा आता छानपैकी माझी भाकरी चांगली भाजली आहे आणि फुगत सुद्धा आहे. बघा कशी छान टुम दिशेने भाकरी फुगली आहे. आपली वांग्याची भाजी झाली आहे की नाही ती चेक करत आहोत. तरी छान असं तिला छान अशी शेकलेली शिजली का वांगी. तर वांगी आपली चांगली शेकलेली आहे. तर ही आपली वांग्याची भाजी रेडी झाली आहे आणि आता आपण ही गरम गरम भाकरीसोबत हिला खाऊया. ही भाकरीसोबत भाजी खूप छान लागते. तर चला मग आपण ताट रेडी करू मस्तपैकी. ही आहे माझी रस्सा वांग्याची भाजी. तर ती आता मी भाकरीसोबत सर्व केलेली आहे. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.